नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. स्वागत आहे आराध्या आकाश कथेच्या 61व्या भागामध्ये. स्टीफनच्या परतीच्या निर्णयाने आणि कुटुंबात धमाल मस्तीने भरलेल्या सुंदर भागाला चला सुरुवात करूया. स्टीफन एकटक आपल्या वाजणाऱ्या फोनकडे पाहत होता. थोड्या वेळाने फोन स्वतःच बंद झाला. स्टीफनने फोन बाजूला ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत सोफ्यावरून उठला. त्याने स्वतःशी पुटपुटले, वाटतंय आता परतण्याची वेळ झाली आहे, असे बोलून तो आपले कपडे घेऊन कपडे बदलण्यासाठी निघून गेला. इकडे फार्म हाऊसवर सर्वजण परत आले होते. तन्वी उत्साहाने म्हणाली, आज किती मज्जा आली ना. समर्थने हसून तिच्याकडे पाहिले, पण तेजस तोंड वाकडे करत म्हणाला, मज्जा तर तुम्हा मुलींना आली, तुम्हाला कुठे त्या सगळ्या पायऱ्या चढाव्या लागल्या होत्या. तुम्ही सगळे तर आरामात आपल्या पार्टनरच्या मिठीत मज्जा घेत होत्या. श्रेयाने तेजसच्या बोलण्यावर त्याच्या डोक्यावर थाप मारत म्हटले, बिहेव तेजस. तेजसने तिचे बोलणे ऐकून पुन्हा तोंड वाकडे केले. श्रेया हसली. सुमित्राजींनी सर्वांकडे पाहत म्हटले, आधी सगळे फ्रेश होऊन घ्या, मग लंच करूया. त्यांचे बोलणे ऐकून सर्वांनी होकार दिला आणि मग सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. आराध्या रूममध्ये आली आणि तिने आरूला बेडवर बसवले. आरूने मान वर करून आपल्या निळ्या डोळ्यांनी आराध्याकडे पाहिले आणि ती गोड हसली. आराध्याच्या ओठावरही हसू फुलले. आराध्याने आरूचे कपडे बाहेर काढले आणि तिला सौल व आरामदायी कपडे घालून दिले. मग तिने स्वतःचे दागिने काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवले आणि आपले कपडे घेऊन बदलण्यासाठी निघून गेली. आरूने एकदम आराध्याकडे पाहिले, जी चेंजिंग रूममध्ये चालली होती. त्यानंतर आरूने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले दागिन्याकडे पाहिले. ती पटकन बेडवरून उतरून खाली आली आणि ड्रेसिंग टेबलच्या दिशेने गेली. तिथे जाऊन तिने पटकन ते दागिने हातात घेतले. त्यातून छोट्या मोत्याचा एक नेकलेस बाहेर काढला आणि तो घेऊन खाली जमिनीवर बसली. ती त्या नेकलेसशी खेळू लागली. तिच्या डोळ्यातील चमक आणि ओठावरचं ते गोड मनमोहक हसू कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी पुरेसं होतं. तेवढ्यात आकाश रूममध्ये आला आणि त्याचे लक्ष आरूवर गेले. आरू जमिनीवर बसून आराध्याच्या नेकलेसशी खेळण्यात मग्न होती. आकाशला बघून आरू हसली. आकाशने प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हटलं, माझं पिल्लू काय करतंय ग. आरूने त्याचा आवाज ऐकताच मान वर करून आकाशकडे पाहिले आणि आनंदाने उभी राहिली, पण तो नेकलेस अजूनही तिच्या हातातच होता. ती पटापट चालत आकाशच्या पायांना जाऊन चिटकली. आकाशने झुकून तिला उचलून घेतले आणि तिच्या गालावर किस केले. आरूनेही बदल्यात त्याच्या गालावर किस केले. आकाश हसला. तेवढ्यात आराध्याही कपडे बदलून बाहेर आली. तिने त्या बापलेक्याला पाहिले आणि हसून म्हणाली, काय झालं, काय करताय तुम्ही दोघं. आकाश आणि आरूने एकाच वेळी आराध्याकडे पाहिले. आराध्याची नजरही त्या दोघांवरच होती आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू आले. आकाशने तिच्याकडे पाहत विचारले, काय झालं, का हसतेस. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, आपली लेक अगदी हुबेहू तुमची फिमेल व्हर्जन आहे. आकाश तिच्याकडे पाहू लागला तर ती पुन्हा म्हणाली, हिला बघा, डोळे, नाक, ओठ सगळं काही अगदी तुमच्यासारखं आहे, फक्त माझा रंग घेऊन जन्मली आहे. आकाश तिचे बोलणे ऐकून हसला. मग म्हणाला, हिची काळजी घे, मी फ्रेश होऊन येतो. आकाशचे बोलणे ऐकून आराध्याने आरूच्या दिशेने हात पुढे केले, पण आरूने आपले दोन्ही हात आकाशच्या गळ्याभोवती आवळले आणि आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवत म्हणाली, नो, नाही. आराध्या आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, हे काय आहे पिल्लू, बाबा आत्ताच येत आहे, ये माझ्याकडे. पण आरूने आकाशला सोडले नाही. तेव्हा आराध्याने तिच्याकडे पाहून म्हटले, ठीक आहे, नको येऊस, मम्मा आता पिल्लूशी बोलणार नाही, असे म्हणून ती बाजूला जाऊन बेडवर बसली. आरूने मान वर करून तिच्याकडे पाहिले, मग आकाशकडे पाहिले. आकाशने तिच्याकडे पाहून आराध्याकडे जाण्याचा इशारा केला आणि तिला हळूच खाली उतरवले. आरूने पुन्हा एकदा आकाशकडे पाहिले आणि मग आराध्याच्या दिशेने चालू लागली. ती आराध्याजवळ गेली आणि तिच्या गुडघ्यापाशी उभी राहिली. आराध्याने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिले. आरू आपल्या मोठ्या मोठ्या पापण्या लुकलुकवत आराध्याकडे पाहत होती. आराध्याने मुद्दाम तिच्यावरून नजर हटवली. आरूने आराध्याच्या गुडघ्यावर आपले छोटे छोटे हात ठेवले आणि गोड आवाजात म्हणाली, मम्मा. आराध्याने तोंड वाकडं करून म्हटलं, जा तू बाबाकडेच जा, मम्माकडे तर तुला यायचंही नाहीये ना. आरूने आपले ओठ गोल केले आणि पाऊट करत म्हणाली, मम्मा किस. आराध्याने तोंड वाकडं करून तिच्याकडे पाहिले, मग म्हणाली, का आता मम्मा कसला किस करू, जा बाबाकडे, बाबा किस करतील तुला. आरूने तिच्याकडे पाहिले आणि रडवली होत म्हणाली,
मम्मा, आराध्याने आरूकडे पाहिले. ती रडवेले चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती. आराध्याने तिला असे पाहताच पटकन उचलून घेतले आणि म्हणाली, अरे माझं पिल्लू, काय झालं? आरूने रडवल्या आवाजात तिच्याकडे पाहत तिचा चेहरा आपल्या छोट्या छोट्या हातात घेतला आणि म्हणाली, मम्मा, रागवलीस? नाही. आराध्याला आपल्या लेकीवर खूप प्रेम आले आणि ती प्रेमाने तिला मिठीत घेत म्हणाली, अरे माझ्या पिल्लू. आरूला जणू हेच हवे होते. तिने आपला चेहरा आराध्याच्या छातीत लपवून घेतला. आराध्या हळूहळू तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. आरू तिच्या छातीशी चिटकून बसून राहिली. आराध्याने तिला स्वतःपासून थोडे वेगळे केले आणि प्रेमाने म्हणाली, पिल्लू, आता झोपायचं नाही. आपण आता जेवण करणार आहोत, ओके? आरूने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, भूक लागली आहे मम्मा. आराध्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, फक्त बाबा येऊ दे, मग जेवायला जाऊया. आरूने तिचे बोलणे ऐकले आणि पुन्हा तिच्या छातीशी चिटकून बसली. आराध्या तिच्या पाठीवर हात फिरवू लागली. आकाशही थोड्या वेळाने फ्रेश होऊन आला होता आणि मग ते सर्वजण खाली डायनिंग हॉलमध्ये निघून गेले. सर्वांनी मिळून नाश्ता केला आणि मग विश्रांती घेण्यासाठी पुन्हा आपापल्या रूममध्ये निघून गेले. आरू रूममध्ये येताच आराध्याला येऊन चिटकली. आराध्या ही प्रेमाने तिला झोपवण्यासाठी थोपटू लागली. आरू थोड्याच वेळात झोपी गेली. आराध्याने तिला व्यवस्थित झोपवले आणि तिच्यावर ब्लँकेट घातले. ती स्वतःही तिच्या बाजूला थोडे वेळ झोपली. तिची नजर आरूवरच होती, जी झोपेत आणखीनच गोड आणि मासूम दिसत होती. आराध्याने हळूच तिच्या गालावरून हात फिरवला आणि हसून तिच्या कपाळावर किस केला. तेव्हाच श्रेया रूममध्ये आली. तिने त्या दोघींना पाहिले आणि हसून म्हणाली, झोपलीही? आराध्याने तिच्याकडे पाहिले, उठून बसली आणि हसून म्हणाली, हो, आत्ताच झोपली. तुम्ही या ना. श्रेया येऊन तिच्या जवळ बसली. आराध्या तिच्याकडेच पाहत होती. कदाचित तिला काहीतरी सांगायचे होते, पण ती बोलू शकत नव्हती. आराध्याने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, काय झालं? आराध्याने हात ठेवताच श्रेयाने तिच्या हातावर आपला हात घट्ट दाबला आणि घाबरत म्हणाली, आराध्या, उद्या उपचाराचा शेवटचा दिवस आहे. तुला माहीत आहे ना, परवा आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. माहीत नाही काय होईल. मला भीती वाटते. आराध्याने तिचे हात पकडले आणि हलकेच थोपटत म्हणाली, काही होणार नाही वहिनी, सगळं चांगलंच होईल. आणि तुमचा प्रेग्नन्सी रिपोर्टही तर चांगलाच आला आहे ना, मग का परेशान होत आहात तुम्ही? डॉक्टरांनी तुम्हाला ताण घेण्यास मनाई केली आहे ना? श्रेयाने तिच्याकडे पाहिले, मग म्हणाली, पण मला टेन्शन येतंय. तेव्हाच अधिराजचा आवाज आला. तर मग टेन्शन घेऊ नका. मनाई केली आहे ना टेन्शन न घेण्यासाठी? श्रेयाने त्याच्याकडे पाहिले तर तो दरवाजातून आत येताना दिसला. त्याने डोळ्यावर चष्मा लावला होता. तो त्याला आणखीनच देखणा बनवत होता. अधिराजने आराध्याकडे पाहिले आणि म्हणाला, आराध्या, तू डोळे बंद कर किंवा चेहरा दुसरीकडे फिरव. दोन्हीपैकी काहीही चालेल मला. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि भुवया उचलून त्याला बाजूला बघण्याचा इशारा केला. आराध्याने हसून आपला चेहरा बाजूला केला. श्रेया त्या दोघांकडे संभ्रमात पाहत होती. अधिराज श्रेयाच्या दिशेने झुकला आणि तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ गेला. श्रेयाचे डोळे मोठे झाले आणि तेवढ्यात अचानक अधिराजने तिला उचलून घेतले. श्रेयाच्या तोंडातून भीतीमुळे चित्कारी निघाली. आराध्याने पटकन त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा अधिराजने एकदा श्रेयाकडे आणि नंतर आराध्याकडे पाहत म्हटले, याची चिंता करू नकोस तू, ही सुरक्षित हातात आहे. आराध्या त्याच्या बोलण्यावर हसली आणि श्रेया आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली, कारण अधिराज कधीच असा बोलत नव्हता. पण त्याचे हे वेगळंच रूप आज श्रेयासमोर होते. तो श्रेयाला घेऊन रूमच्या बाहेर पडला तेव्हा आकाश त्याच्या रूमच्या दिशेने येतच होता. त्याने आपल्या भावाला आणि वहिनीला पाहून म्हटले, हे काय चाललंय इथे? श्रेयाने त्याच्याकडे पाहिले आणि अधिराजच्या मिठीतून खाली उतरण्यासाठी वळवळ करू लागली, पण अधिराजने तिला घट्ट पकडून ठेवले होते. आकाशने त्या दोघांकडे पाहिले. तेवढ्यात अधिराज म्हणाला, चुपचाप आपल्या बायकोकडे जा. मला आणि माझ्या बायकोला डिस्टर्ब करू नकोस, समजलं का? असे म्हणून तो श्रेयाला घेऊन पुढे निघून गेला. आकाश आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागला आणि मग आपली मान खाजवत म्हणाला, यांना काय झालंय आज? मग त्याने आपले खांदे उडवले आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. अधिराज श्रेयाला घेऊन आपल्या रूममध्ये आला आणि त्याने श्रेयाला हलकेच बेडवर बसवले. श्रेया उठू लागली. तितक्यात अधिराजने तिचा हात पकडला. श्रेया त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. अधिराज तिच्या जवळ बसला होता. श्रेयाने आश्चर्याने विचारले, काय करत आहात तुम्ही? अधिराजने तिचा हात आपल्या हातात घेतला
आणि तिच्या बोटांमध्ये आपली बोटे गुंफली. श्रेयाचे हृदय जोरजोराने धडकू लागले. आदिराजने तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि तिच्या कपाळावर हलकेच किस केले. श्रेयाच्या ओठावर त्याच्या स्पर्शाने हसू फुटले. आदिराजने तिच्या पापण्यावर आणि गालावर प्रेमाने किस करत म्हटले, इतकी भीती बाळगायची, घाबरायची गरज नाही. जे होईल, मी आहे तुझ्यासोबत, नेहमी आहे तुझ्यासोबत आणि नेहमी तुझ्याच सोबत राहीन. श्रेयाने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले. आदिराज तिच्याकडेच पाहत होता. तो थोडा खाली झुकला आणि प्रेमाने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. श्रेयाने डोळे बंद करून त्याला मिठी मारली. आदिराजने तिच्या मिठीवरून हात फिरवत म्हटले, आय लव्ह यू. मी तुझ्या भूतकाळाला कधीही तुझ्या वर्तमानावर हावी होऊ देणार नाही. माझे प्रेम इतके असेल की तू तुझ्या भूतकाळातील प्रत्येक त्रास विसरून जाशील. श्रेया त्याच्याकडे पाहू लागली. आदिराजने हळूच तिचे हात सोडले आणि तिला आपल्या मिठीत सामावून घेतले. श्रेया ही त्याच्या मिठीत शिरली आणि हळू आवाजात म्हणाली, काय झालंय का? आदिराज हसला आणि म्हणाला, नाही, पण खूप लवकर काहीतरी खास होणार आहे आणि यावेळी तुझ्या प्रत्येक वेदनेचा हिशोब तुझ्या भरघोस आनंदाने केला जाईल. म्हणूनच तयार राहा माय वाईफ. श्रेया हसली आणि म्हणाली, मला आधीच माझ्या वाट्यापेक्षा जास्त आनंद मिळाला आहे. आदिराजने तिच्या बोलण्यावर काही उत्तर दिले नाही. तो काय करणार होता हे फक्त त्यालाच माहीत होते. त्याने फक्त श्रेयाला स्वतःच्या आणखीन जवळ ओढले. श्रेया ही हसून त्याच्या मिठीत लपून बसली. इकडे आकाश आपल्या रूममध्ये आला आणि आराध्याकडे पाहून म्हणाला, आज भाईला काय झालंय? तो वहिनीला असं उचलून का घेऊन गेला? आराध्या हसून म्हणाली, काय आहे ना, वहिनी स्वतःच्या उपचाराबद्दल काही जास्तच परेशान होत्या. भाई तर फक्त त्यांची काळजी हलकी करायचा प्रयत्न करत होते. आकाश तिच्याकडे पाहू लागला तर ती हसली. मग म्हणाली, तुम्ही त्यांना एकटं सोडा, तेच बरं आहे. तसंही भाईने जेव्हापासून ऑफिस जॉईन केलंय तेव्हापासून ते वहिनीला कमी वेळ देतात आणि तुम्ही असेच फालतू इकडे तिकडे फिरत असतात. आकाश तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. मग त्याने आपले डोळे लहान करत तिच्याकडे रागाने पाहिले आणि तिच्या जवळ जात म्हणाला, अच्छा, तर आता मी तुला वेला आणि फालतूही वाटू लागलोय हां? आराध्याचे लक्ष तिकडे नव्हतेच. ती तर आपल्याच फ्लोमध्ये बोलत चालली होती. हो, आणि नाही तर काय, जेव्हापासून भाई ऑफिसला जायला लागले तेव्हापासून तुम्ही कामचुकार झालात. जेव्हा बघावं तेव्हा एकतर वहिनीसाठी भाईची गुफ्तेदारी करत असतात किंवा मग यापुढे ती काही बोलू शकली नाही कारण आकाशने तिला कमरेतून पकडून स्वतःच्या जवळ ओढले होते. मात्र त्याने बाजूला झोपलेल्या आरूची पूर्ण काळजी घेतली होती. त्यामुळे तिची झोप मोडणार नाही याची खबरदारी घेत तो आराध्याला घेऊन वॉशरूममध्ये गेला. आकाशने आराध्याला खाली उतरवले आणि दरवाजा लावून घेतला. आराध्याने त्याच्याकडे पाहिले. तो तिच्या दिशेने येऊ लागला तेव्हा आराध्या हसत मागे सरकली आणि म्हणाली, आकाश, तुम्ही काय करत आहात? आकाशने खोडकर स्माईल करत म्हटले, आत्ताच तू म्हणालीस ना की मी कामचुकार झालोय, वेला झालोय, तर विचार केला थोडा वेलापणा करून घ्यावा. आराध्या त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मग म्हणाली, ही कसली टपोरी टाईप भाषा बोलत आहात? आकाशने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तूच बोललीस आधी ही भाषा वापरलीस तर मला काही बोलू नकोस, समजलीस ना? आराध्याने त्याचे बोलणे ऐकून तोंड वाकडे केले. आकाशने तिचा हात हातात घेत तिला जवळ ओढले. आराध्या त्याच्याकडे पाहत हसली. आकाशच्या चेहऱ्यावरील शैतानी स्माईल पाहून ती कळून चुकली होती की आता तो तिला छेडणार होता. आराध्याने हसून म्हटले, आकाश प्लीज. आकाशने तिच्या कपाळावर प्रेमाने किस केले आणि मग तिला आपल्या मिठीत घेतले. काही क्षण दोघेही एकमेकांच्या जवळ शांतपणे उभे राहिले. त्यांच्या नजरेत प्रेम होते आणि चेहऱ्यावर हलकं हसू. आकाशने तिच्याकडे पाहत विचारले, आता सांगा, मी खरंच कामचुकार झालोय का? आराध्याने तोंड वाकडं करत म्हटलं, हो. आकाश हसला आणि तिला पुन्हा आपल्या जवळ घेत म्हणाला, मग या आरोपाची शिक्षा तुला मिळणारच. आराध्या हसली. दोघांमध्ये काही प्रेमळ क्षण गेले. आकाशने तिच्या कपाळावर पुन्हा एकदा किस केले आणि म्हणाला, गेट सम रेस्ट बेबी. आय नाव टुडे आय वॉज अ लिटल टू मच. आय अपॉलॉगिज ऑफ दॅट. आराध्या त्याचे बोलणे ऐकून हसली. तिला माहीत होते आकाश तिच्याशी नेहमीच खूप सॉफ्ट राहतो. असे खूप कमी वेळा व्हायचे जेव्हा तो मस्तीमध्ये थोडा जास्तच वाहत जायचा आणि नंतर त्याला गिल्टही फील व्हायचे. आराध्याने त्याचा तळहात धरला आणि आपल्या ओठांनी हलके चुंबन घेतले. आकाश हसला आणि पुन्हा एकदा तिच्या कपाळावर किस केले. आराध्याच्या ओठावरचे हसू आणखीन खुलले. आकाशने तिला विश्रांती घेण्यासाठी सांगितले आणि स्वतः चेंजिंग रूममध्ये निघून गेला.
थोड्या वेळाने तो कपडे बदलून बाहेर आला आणि हॉलमध्ये निघून गेला. रूमच्या बाहेरच त्याला रणजित भेटला. आकाशने रणजितला पाहिले आणि म्हणाला, काय झालं, तू इथे काय करतोयस? रणजितने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, भाई सांगा ना, काय सरप्राईज आहे? मी दुसरं काही करूच शकत नाहीये. मी तन्वीलाही विचारलं पण तिलाही काही माहीत नाही. हे बोलताना तो आपल्या चेहऱ्यावर जगभराची मासूमियत घेऊन आला होता. पण कदाचित तो हे विसरला होता की त्याच्यासमोर त्याचा साधा भाऊ नव्हे तर जगातील बिझनेस इंडस्ट्रीचा किंग उभा होता. त्याने आपली पोझिशन सोडली होती तरी त्याचा ॲटिट्यूड, ऑरा, एरोगन्स आणि बुद्धिमत्ता तशीच होती. आकाशने हसून त्याच्याकडे पाहिले आणि मग म्हणाला, बघ छोटू, ना तर मी मूर्ख आहे ना समर्थ आहे जो तुझा हा मासूम आणि भोळा चेहरा बघून वितळून जाईल. त्यामुळे प्रयत्नही करू नकोस, समजलास का? त्याचे बोलणे ऐकून रणजितचे तोंड वाकडे झाले. तो त्याच्याकडे बघून म्हणाला, भाई असं थोडीच असतं. काय आता तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाहीत, जसं आई करत नाही आणि तन्वीही मला वेळ देत नाही. बरोबर आहे, सगळे बदलले आहेत. आता माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. असे बोलताना तो खूप मासूम आणि गोड दिसत होता. कोणी एकदा बघितले तर वितळूनच जाईल. पण समोर आकाश होता. आकाशने त्याचे कान पकडून हलकेच मुरगळत म्हटले, चुप कर नौटंकी, काही जास्तच ड्रामे करायला लागला आहेस तू. रणजितने नाटक करत वेदनेने ओरडत म्हटला, आ भाई सोडा ना, दुखतंय. जरी आकाशने त्याच्यावर जराही फोर्स वापरला नव्हता पण रणजित तो रणजित होता. नाटक केल्याशिवाय तो कोणतीही गोष्ट कशी करणार होता हे शक्यच कुठे होते. आकाशने त्याचे कान सोडले आणि त्याच्या डोक्यावर थाप मारत म्हणाला, बस कर, इतका जोरात पकडलाही नाहीये जितकं तू ओरडलास. त्याचे बोलणे ऐकून रणजितने दात दाखवले पण खूप खाटाटोप करूनही आकाशने त्याला काहीच सांगितले नाही. त्यामुळे तो चुपचाप तिथून निघून गेला. आकाशने हसून मान हलवली आणि तो हॉलमध्ये आला. हॉलमध्ये धैर्य आधीपासूनच बसलेला होता. त्याने आकाशकडे बघून म्हटलं, या तन्वीने का तोंड वाकडं केलंय? आत्ताच बडबडत निघून गेली की माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, कोणी काही सांगतच नाही. त्याच्या बोलण्यावर आकाश हसून म्हणाला, तिचे हे सगळे ड्रामे आहेत. मी तिला सांगितलं की माझ्याकडे तिच्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हापासून जुगाड करत आहे की कुठून तरी तिला समजावं की काय सरप्राईज आहे. त्याचे बोलणे ऐकून धैर्यही हसला आणि म्हणाला, आपल्या घरात हा असा पहिलाच माणूस आहे जो कधीच मोठा होणार नाही. दोघेही या गोष्टीवर हसू लागले. धैर्याने आकाशकडे बघून म्हटले, तर उद्याच परत निघायचं आहे ना? आकाशने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, हो, श्रेया वहिनीसाठी कोणताही रिस्क घेऊ शकत नाही. एक तर त्यांचे उपचार पूर्ण होणार आहेत, वरून त्या सुनेनाशी पंगा करून आला आहेत. धैर्याने तोंड वाकडं करत म्हटले, गुंडागिरी तर या मुलीचा कॉलेजपासूनच फेवरेट उद्योग राहिला आहे. त्याच वेळी श्रेयाचा आवाज आला, ओफो, किती खोटं बोलत आहात तुम्ही दोघे. त्या दोघांनी मागे वळून पाहिले तर श्रेया आणि आदिराज उभे होते. आदिराज त्या तिघांकडे पाहून हसत होता. तेवढ्यात समर्थ येताना म्हणाला, कोणी किती खरं आहे आणि किती खोटं हे आपण सगळे जाणतो. श्रेयाने तोंड वाकडे केले. थोड्या ॲटिट्यूडने म्हणाली, विसरू नका, तुम्हा तिघांची वहिनी आहे आणि तुमच्या मोठ्या भावाची पत्नीसुद्धा. आकाश, रणजित आणि धैर्य एकमेकाकडे पाहिले. मग आकाश म्हणाला, यार, मला आता माझ्या निर्णयाचा पश्चाताप होतोय. सगळे त्याच्याकडे पाहू लागले तर तो म्हणाला, मी यांना वहिनी बोलायची सवय चुकीची लावून घेतली. आता इज्जतही काढता येत नाही. नाहीतर काय, गोष्टीचे उत्तर आतापर्यंत यांना मिळालं असतं. श्रेयाने एक सक्तीची स्माईल दिली आणि म्हणाली, माझ्यासाठी तर हा तुम्ही घेतलेला सर्वोत्तम निर्णय आहे. मला खूप मज्जा येते प्रत्येकाला बेचारा बघून. तिने इतकेच बोलले होते की आकाश तिच्यावर झेप घेत म्हणाला, श्रेयाच्या पोरीत थांब तू, मी तुला सांगतो माझा बेस्ट डिसिजन कोणता होता. पण त्याचा हा बेत समजून ती पळून लागली. आता आकाश तिच्या मागे धावत होता. दोघांच्या हसण्यासोबतच रणजित आणि धैर्य आणि अधिराजचे हसणेही तिथे दुमदुमत होते. दोघे संपूर्ण हॉलमध्ये धमाल उडवत होते. श्रेयाने पळत पळतच म्हणते, आकाशच्या पोरा, तुला लाज नाही आली आपल्या वहिनीचे नाव घेताना? आकाशने तिच्या मागे धावतच म्हटले, तर तुला लाज नाही आली का एका सरळ माणसाच्या सरळपणाचा फायदा घेताना? त्या दोघांच्या आवाजामुळे सगळे बाहेर आले होते आणि त्या दोघांना बघून त्यांनाही हसू येऊ लागले. गोलूने त्या दोघांना बघून आदिराजला म्हटले, डॅडी, मोठी आई आणि बाबा लपंडाव खेळत आहे का? तेवढ्यात आकाशचा पुन्हा आवाज आला, थोडा तर विचार करायला हवा होता ना
की मी किती सरळपणाने तुझ्याशी बोलत होतो, तर तुला मला उकसायला नको होतं. तेव्हा श्रेया म्हणाली, मी कुठे काही चुकीचं बोलले, बरोबरच तर बोलले. मला वहिनी बोलवणं तुमचा बेस्ट डिसिजन आहे. दोघेही आपापसात बोलत धावत होते. तेवढ्यात अचानक श्रेयाचा पाय तिच्या साडीत अडकला आणि ती पडणारच होती की आकाशने तिला पकडून स्वतःच्या जवळ ओढले. श्रेया आकाशच्या छातीशी जाऊन धडकली. सर्वांचा श्वास जणू त्या क्षणी थिजला होता. श्रेयाने भीतीने आकाशला घट्ट पकडून ठेवले होते. आकाश तिच्या डोक्यावरून हात फिरत होता. सर्वांच्या चेहऱ्यावर एक भीतीची छाया पसरली होती. आकाश हळूहळू तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाला, तुम्ही ठीक आहात ना वहिनी? श्रेयाने त्याच्याशी चिटकारार्थी मान हलवली. आकाश सतत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. आदिराज तर जणू स्तंभच झाला होता. जेव्हा श्रेया शांत झाली तेव्हा ती आकाशपासून वेगळी झाली. अचानक आदिराजने तिला बाजूने पकडले आणि स्वतः जवळ घेत आपल्या छातीशी मिठी मारली. हे सत्य होते की तो खूप जास्त घाबरला होता. श्रेया तिच्या उपचाराच्या शेवटच्या टप्प्यावर होती. अशा वेळी काहीतरी होणे त्याच्यासाठी मोठ्या नुकसानापेक्षा कमी नव्हते. आकाशला तेव्हा गिल्ट फील होत होता. कुठे माहीत होते की या मस्ती मज्जेमध्ये असे काहीतरी घडून जाईल. तो तिथून निघणारच होता की आदिराजने त्याला हाक मारली. आकाश, कुठे चाललास? आकाश काहीच बोलू शकला नाही. आराध्याही तोपर्यंत आरूला घेऊन बाहेर आली होती, पण इतके शांत वातावरण बघून तिला समजले नाही की काय झाले. श्रेया आदिराजपासून वेगळे झाली आणि तिने आकाशकडे पाहिले. तो नजर चुकवत होता. श्रेया त्याच्या या कृत्यावर हसली. मग त्याच्या जवळ जाऊन त्याचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाली, काय झालं? संपूर्ण जगाला चुकवायची ताकद ठेवणारा इतक्या छोट्याशा गोष्टीने घाबरून नजर चुकवत आहे. आकाश तिच्याकडे पाहू लागला. मग आपल्या गालावर ठेवलेल्या तिच्या हातावर आपला हात ठेवून म्हणाला, ही छोटी गोष्ट नाही हे तुम्हीही जाणता. प्रत्येकजण फक्त त्यांच्याकडे पाहत होता. जिथे तो आता लहान मुलासारखा खळखळ नाचत होता, तिथे आता मान खाली घालून गिल्टमध्ये उभा होता. श्रेयाने आकाशकडे पाहिले आणि म्हणाली, आकाश, तुलाही माहीत आहे की मी किती निष्काळजी आहे. यातून स्वतःला ब्लेम करणे योग्य नाही. समजून घे या गोष्टीला. आकाशने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, नाही वहिनी, माझीही चूक आहे. जिथे तुमची काळजी घ्यायला हवी होती तिथे मीच लहान मुलासारखा वागत होतो. आणि वरून तुम्ही जर आता पडल्या असत्या तर प्रॉब्लेम झाला असता. तसंही तुमचे उपचार पूर्ण होण्यावर आहेत. अशा वेळी आता काही होणे इतका मोठा रिस्क आपण घेऊ शकत नाही. श्रेयाने हसून त्याच्याकडे पाहिले. मग प्रेमाने त्याच्या गालावर हात फिरत म्हणाली, तू विसरतोय आकाश, मी लापरवाह आहे. कारण आराध्या, तू, धैर्य आणि संपूर्ण कुटुंब माझी काळजी घेतं. म्हणूनच मला कधी स्वतःची काळजी घ्यायची गरजच भासत नाही. कारण मला माहीत आहे इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी किती केअरिंग आहे. मला काही होऊ देणारच नाही कोणीही. त्यामुळे इतकी गिल्ट फील करू नकोस तू, समजलास ना? आणि तुला माहीत आहे ना, आपलं नातं धीर वहिनीचं नंतर बनलं, त्याआधी आपण फ्रेंड्स आहोत. आकाशने तिच्याकडे पाहिले आणि मग तिला मिठी मारली. श्रेयाने हसून त्याची पाठ थोपटली आणि त्याला पुन्हा चिडवत म्हणाली, तसं मी अजूनही माझ्या बोलण्यावर कायम आहे की तुला मला वहिनी बोलायचा निर्णय वन ऑफ द बेस्ट होता. आकाश तिचे बोलणे ऐकून हसला. मग हळूच आपले कपाळ तिच्या कपाळाशी टेकवत म्हणाला, विसरू नकोस, कधीही मी जुन्या अवतारात येऊ शकतो. श्रेया त्याचे बोलणे ऐकून आपले कपाळ चोळत हसली. आकाशला हसताना बघून सगळे हसू लागले. सुमित्राजींनी सर्वांकडे पाहून म्हटले, बस बस, आता वातावरण इतकं सेंटी करू नका. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. तर त्या म्हणाल्या, डिनरची वेळ झाली आहे. तुमच्या या धमाल मस्तीमध्ये सगळे आता डिनर करा. उद्या परत घरासाठी निघायचंही आहे. सर्वांनी होकार दिला आणि डिनरसाठी आले. सगळे एकत्र डिनर करण्यासाठी बसले. तेवढ्यात खाली खेळत असलेली आरू उठली आणि धैर्यजवळ येऊन उभी राहिली. तिने धैर्यच्या गुडघ्यावर आपले छोटे छोटे हात ठेवले. धैर्यने तिच्याकडे पाहिले आणि आपले दोन्ही हात पसरवत तिला कुशीत घेण्याचा इशारा केला. धैर्यने हसून तिला कुशीत उचलून घेतले आणि आपल्या मांडीवर बसवत म्हणाला, आज हिला माझी आठवण कशी काय आली? धैर्याच्या या बोलण्यावर आकाशने उत्तर देत म्हटले, तिच्या मूडचा काही नेम नाही. जेव्हा ज्याच्याकडे जायची इच्छा होते तेव्हा त्याच्याकडे जाते. आरूला त्याचे बोलणे फारसे समजले नाही, पण तरीही तिने पाऊट केला आणि आपले डोके धैर्याच्या छातीवर टेकवले. धैर्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मग तिला खाऊ घालू लागला. आरूही त्याच्या हाताने खाऊ लागली. सर्वांनी गप्पा मारत डिनर केला आणि मग सर्वांचा प्लॅन छतावर मस्ती करायचा बनला. थोड्याच वेळात छतावर गाद्या आथरवल्या गेल्या होत्या आणि तन्वीने आपले डोके वापरून गेम प्लॅनही केला होता. सगळे बसले आणि मस्तीचा दौर सुरू झाला. तन्वीने सर्वांकडे पाहून म्हटले, आता आपण इथे नुसतं बोर होण्यासाठी तर बसलो नाहीत ना, म्हणूनच मी विचार केलाय की आपण पासिंग द पिलो खेळूया.
सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती काही जास्तच एक्सायटेड वाटत होती, नेहमीप्रमाणे लहान मुलासारखी. गोलू आणि आरोही तिथेच होते. गोलूने तन्वीकडे बघून म्हटले, माई मी पण खेळणार. अवनीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाली, हो आपला गोलू सुद्धा खेळणार. गोलू खुश झाला. त्याला खुश बघून आरोही टाळ्या वाजवू लागली. त्या दोघांना खुश बघून सगळे हसू लागले. तन्वीने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, नक्कीच गोलूही खेळणार. तर चला गेम स्टार्ट करूया, पण आधी रूल्स माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. सगळे तिच्याकडे पाहू लागले. तर ती पुढे म्हणाली, तर हा जो मध्ये काचेचा बाऊल ठेवलाय यात चीट्स आहेत. त्यामध्ये काही प्रश्न, काही डेअर आणि काही मजेशीर टास्क आहेत. जो आउट होईल तो यातील एक चीट काढेल आणि त्यात जे लिहिले असेल ते त्याला करावे लागेल. तर चला सुरू करूया, असे म्हणून तिने सुमित्राजीकडे पाहिले आणि म्हणाली, आई म्युझिक डिपार्टमेंट तुमचं. सुमित्राजीने हसून होकारार्थी मान हलवली. त्यानंतर मस्तीचा दौर सुरू झाला. गाणे वाजू लागले आणि त्यासोबत उशी पास होऊ लागली. गाणे थांबले तेव्हा उशी तन्वीच्या हातात होती. तिने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, हे काय बोलणं झालं यार, सगळ्यात आधी मीच आऊट झाले. समर्थने हसून म्हटले, मोठे सगळ्यांना रूल सांगत होतीस, सगळ्यात आधी तुझाच नंबर लागला. त्याचे बोलणे संपताच तन्वीने त्याच्या पाठीवर एक बुक्की मारली. समर्थने ओरडत म्हटले, तन्वीच्या पोरी, याचा बदला मी नक्कीच घेईन. तन्वीने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, तर जास्त बोलण्यासाठी कोणी सांगितलं होतं तुला? चुपचाप बसून राहा ना. समर्थने तोंड वाकडं केलं. तेव्हाच अवनी म्हणाली, तुम्ही दोघं तुमची ही टॉम अँड जेरी फाईट नंतर कंटिन्यू करा. तन्वीने तोंड वाकडं केलं आणि मग बाउलमधून एक चिठ्ठी काढली. तिने ती चिठ्ठी उघडली आणि मनात वाचली. मग तोंड पाडत म्हणाली, हे तर मी कोणी दुसऱ्यासाठीच लिहिलं होतं. अर्थाने तिच्या हातातून चिट घेतली. त्यावर लिहिले होते, टेल युअर पार्टनर हाऊ मच यू लव्ह देम. समर्थने हसून ती चिठ्ठी सगळ्यांना वाचून दाखवली. अवनीने लगेचच म्हटले, सांगा तन्वी. तन्वीने समर्थकडे पाहिले. तो हसून तिच्याकडे पाहत होता. बाकी सगळे आता त्या दोघांकडे पाहत होते. तन्वीने समर्थकडे पाहिले, मग हसून म्हणाली, इतकं की शब्दही कमी पडतील, पण तरीही मी म्हणेन, समर्थ तो माणूस आहे जो माझ्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व ठेवतो. मी त्याच्याशी भांडते, झगडते, इथपर्यंत की त्याला सुनावूनही देते आणि कधी तर आत्तासारखी मारतही असते. पण सत्य हे आहे की मी जगात सर्वात जास्त समर्थवर प्रेम करते. जेव्हापासून समजत आली तेव्हापासून समर्थला स्वतःच्या सोबतच पाळलंय. प्रत्येक सुखादुखात नेहमी हा तो माणूस आहे ज्याला मी खूप प्रतीक्षा करायला लावली आणि त्याने माझी प्रतीक्षाही केली. कधी रागवले तर मला मनवलंही, प्रेम अफाट केलं आणि करतोही आणि चुकावर रागवतोही. पण माझ्या आयुष्यात जो आहे तो फक्त समर्थ आहे. सगळे तिचे कन्फेशन ऐकून हसत होते. तिकडे समर्थची नजर तन्वीवरच होती. तेव्हा सर्वांनी एकत्र मिळून टाळ्या वाजवल्या आणि अवनीने शिट्टीही वाजवली. समर्थच्या डोळ्यात तन्वीसाठी अपार प्रेम होते. त्याने हळूच तिचा हात धरला आणि आपल्या ओठांनी चुंबन घेत म्हणाला, आय लव्ह यू. तन्वी हसून म्हणाली, आय नो. तिचे हे दोन शब्द समर्थच्या ओठावरची स्माईल आणखीन गहिरी करून गेले. तेजसने त्या दोघांकडे बघून खोडकरपणे म्हटले, ओफो, कोणीतरी प्रेमात आहे. त्याच्या या बोलण्यावर समर्थ आणि तन्वी दोघेही लाजले तर बाकी सगळे हसले. आता जेव्हा तन्वी आऊट झाली होती तेव्हा ती बाजूला जाऊन बसली. गेमचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला. यावेळी रणजितची बारी आली होती आणि त्याच्या चीटमध्ये डान्स करायचा टास्क आला होता. बिचारा नाईलाजाने अडकला होता. त्याला करावाच लागला. त्याच्यावर स्वतःची बायको त्याची इज्जत काढण्यासाठी टपली होती. रणजितले मनातल्या मनात तिला खूप शिव्या दिल्या, पण तरीही त्याला डान्स करावाच लागला. त्याच्या लगेच नंतर अवनीही आऊट झाली. रणजितच्या मनाला खूप काही थंडावा मिळाला, पण हे अवनीचे नशीब होते की चीटमध्ये आले होते. आपल्या हजबंडची मिमिक्री करा. अवनी तर खूप खुश झाली. ती पटापट उभी राहिली आणि म्हणाली, हे तर खूप सोपं आहे. मग तिने रणजितची ॲक्टिंग सुरू केली आणि रणजितच्या अंदाजात म्हणाली, अवनी तुला किती वेळ सांगितलं आहे, स्वतःची काळजी घेत जा. जर आता तू ऐकले नाहीस ना तर बघून घेईल. सगळे तिचा आवाज आणि इशारे बघून हसू लागले. तेव्हाच अवनी पुढे म्हणाली, तुला किती वेळा सांगितलं आहे, ओला टॉवेल बेडवर टाकू नकोस. माहीत नाही कधी समजणार तुला. एक मुलीची आई आहेस, पण तुझ्या हरकती अजूनही मुलासारख्याच आहेत. आता तर सगळे आणखीन जोरात हसू लागले, इथपर्यंत की रणजितलाही हसू आले. अवनीने त्याला हसताना बघून हसली. अवनीने आपला टास्क पूर्ण केला. पुन्हा एकदा गेम पुढे सरकला. यावेळी उशी नव्याच्या हातात येऊन थांबली. तिने चीट उचलली तर त्यावर लिहिले होते, डान्स विथ युअर सोलमेट. नव्याने हसून
अर्णवकडे पाहिले आणि त्याच्या जवळ जात गुडघ्यावर बसत आपला हात पुढे करत गोड स्माईलसह म्हणाली, माय आय डान्स विथ यू. अर्णवने हसून तिचा हात धरला. दोघांनी एक खूप गोड कपल डान्स सादर केला. यानंतर गेम पुढे सरकला आणि यावेळी समर्थ आऊट झाला. त्याच्या चीटमध्ये एक टंग ट्विस्ट लिहिलेला होता जो त्याला 3 सेकंदात 3 वेळा म्हणायचा होता. त्याने सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, हे तर सोपंच आहे. मग त्याने चीटमध्ये पाहिले ज्यावर लिहिले होते, ऊंचा ऊट ऊट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊट की. त्याने आता तन्वीकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, हे असं खुरापती आयडिया येतात कुठून तुझ्या डोक्यात? हे थोडं सोपं नाही लिहू शकत होतीस तू? तन्वीने दात दाखवले आणि तो बोलायचा प्रयत्न करू लागला, पण बिचारा प्रत्येक वेळी गोंधळून चुकीचं बोलू लागला. शेवटी त्याने गिव्ह अप केला आणि बाजूला जाऊन बसला. गेम पुन्हा सुरू झाला. यावेळी आदिराजची बारी आली. आदिराजने चीट उचलली आणि वाचली ज्यावर लिहिले होते, प्रॉमिस युअर पार्टनर बट इन अ डिफरंट वे. आदिराजने सर्वांकडे पाहून म्हटले, हे कोणतं अवघड काम आहे? हे तर मी कधीही करू शकलो असतो. असे बोलून तो उभे राहिला आणि श्रेयाच्या समोर गुडघ्यावर बसून तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, माझ्या वाहत्या आयुष्याचा ठरवा आहेस तू. आता आयुष्यात जेव्हा जेव्हा प्रेम होईल त्या प्रत्येक वेळी त्या प्रेमाची हकदार फक्त तूच असशील. या शायरांना अंदाजात यावेळी सगळे हुटिंग करू लागले. तन्वी आणि तेजस मिळून शिट्ट्या वाजवत होते. तिकडे श्रेयाच्या ओठावरची स्माईल सांगत होती की ती किती खुश होती. त्याच्या तोंडून हे प्रेमाचे शब्द ऐकून गेम पुढे सरकला. आता फक्त श्रेया, तेजस, रिया, अर्णव आणि आराध्या आकाश उरले होते आणि यावेळी रियाची बारी आली. ती चीट उचलणार होती की तेजसने तिचा हात पकडला. त्याच्यासोबत सगळे तिच्याकडे पाहू लागले तर तेजसने तिच्याकडे बघून म्हटले, तू राहू दे, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. रिया त्याला संभ्रमात बघू लागली तर तो म्हणाला, तू मला एवढं सांग, तुला पहिल्यांदा माझ्या प्रेमाचा आभास कधी झाला? त्याचा प्रश्न ऐकून एकाएकी रियाच्या तोंडून उत्तर निघाले, जेव्हा तू श्रेयाच्या नावाखाली मला इग्नोर करत होतात. तिचे बोलणे ऐकून तेजससह सगळे हसले. तेजसने तिचा हात सोडला आणि म्हणाला, टास्क कंप्लीट. रिया हसून बाजूला झाली. आता पुढची बारी अर्णवची होती. त्याने चीट उचलली तर त्यावर लिहिले होते, अक्षरे उलट क्रमाने बोला. अर्णवने गोलूकडे पाहिले आणि म्हणाला, बेटा हे तर तू पण करशील. गोलूने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, चला काकू दोघं सोबत चालू. असे बोलून दोघेही सोबत सुरू केले आणि झेड पासून ए पर्यंत संपूर्ण अक्षरे उलटक्रमाने बोलून टाकली. गेम पुढे सरकला. आता बारी आली श्रेयाची. श्रेयाने चीट उचलली पण तिच्या हातातून आकाशने चीट घेतली आणि वाचत म्हणाला, तू कधी असं काही केलंस का ज्यासाठी तुला सगळ्यांकडून ऐकून घ्यावा लागला असेल? श्रेयाने तोंड वाकडे केलं आणि म्हणाली, असं एकदा नाही तर खूप वेळा झालंय. एकदा तर कॉलेजमध्ये मी एका मुलाचे डोके फोडले होते आणि रणजित आणि आकाशने मला खूप सुनावलं होतं आणि वरून समर्थलाही सांगितलं होतं, त्यानेही मला खूप सुनावलं होतं. सगळे लोक तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. कोणी विचारही करू शकले असते की एवढी निरागस दिसणारी श्रेया अशा मोठ्या गोष्टीही करू शकते. तिकडे रणजित, आकाश आणि समर्थ हसत होते. आकाशने हसून म्हटले, कामच असं केलं होतंस ज्यासाठी तुला शाबासकी तर अजिबात मिळू शकत नव्हती. श्रेयाने त्याचे बोलणे ऐकून तोंड वाकडे केले. जरी सगळ्यांना याचे कारण जाणून घ्यायचे होते पण त्याआधी गेम पूर्ण करायचा होता. गेम पुन्हा सुरू झाला. यावेळी तेजस आऊट झाला आणि चीटमध्ये आले, डू अ फनी डान्स. त्याची चीट ऐकून तन्वी हसत हसत म्हणाली, हा आधीपासूनच फनी आहे. तेजसने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तू चुप राहा जाडी आणि गाणं लाव. तेजसने तर असा डान्स केला की प्रत्येक जण आपले पोट धरू धरू हसत होता. गेममध्ये फक्त आराध्या आणि आकाशच उरले होते. आकाश की आराध्या, कोण जिंकेल हा गेम? तर मित्रांनो, आजचा हा मजेशीर भाग कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आनंदात राहा आणि पाहत राहा आराध्या.